कुठल्या अभ्यासाला अडथळा होऊ नये किंवा इतर सिनियर सिटीजन असतील त्यांना काही त्रास होऊ नये। गणेश उत्सवाच्या समोर जे फटाके लावून आपला खर्च करणार आहेत, तो जर खर्च त्यांनी झाडे लावून जर CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी गणपती उत्सव 2024 ची या ठिकाणी बैठक आयोजित केली होती। या ठिकाणी गणपती मंडळाचे जे अध्यक्ष असतील, त्यानंतर या पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे जे गावगाव पोलीस पाटील असतील त्यांना देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं होतं। या ठिकाणी शेकडोचे या ठिकाणी पोलीस पाटील आणि गणपतीचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते। त्यानिमित्त या ठिकाणी बरीच सखोल या ठिकाणी माहिती देण्यात आली। त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत आहेत ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक NS आयलाने सर। यांनी अतिशय चांगली या ठिकाणी सर्वांना माहिती दिली आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। सर, आजच्या मीटिंग मधून आपण काय काय माहिती दिला? आम्ही आज सर्व मंडळांची बैठक घेतलेली आहे, त्याचबरोबर पोलीस पाटलांची व समाज सुधारकांची आणि वेगवेगळ्या विभागाचे जे पदाधिकारी आहेत, महापालिका असेल, महसूल असेल, अग्निशमन असेल किंवा RTO ऑफिस असेल, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट असेल, या सर्व डिपार्टमेंटच्या लोकांना आम्ही बोलवलेले। त्या लोकांनाही आपण मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना गाईड करायला सांगितलेलं आहे किंवा त्यांच्या सर्वांच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत। अतिशय बेसिक सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत की गणपती उत्सव कसा शांततेत पार पाडला पाहिजे। एक पहिला तो आहे, आम्ही DJ मुक्त गणेश उत्सवाबाबत त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। दुसरं, सुरक्षेच्या बाबतीत गणपतीची सुरक्षा असेल किंवा इतर कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी कुठली आक्षेपार्ह पोस्ट आपण प्रसारित करू नये, कुठलाही आक्षेपार्ह देखावा आपण तयार करू नये किंवा कुठल्याही धार्मिक भावना किंवा इतर धर्मियांच्या भावना दुखावणारी वक्तव्य केली जाऊ नये आणि आपला जो पारंपरिक सण उत्सव आहे तो अतिशय आनंदात, उत्साहात आणि एकोप्याने साजरा करण्याचं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे। आणि काही आमच्या ज्या काही सूचना आहेत त्या आम्ही तोंडी दिलेल्या आहेत आणि नोटिशीद्वारे सुद्धा त्यांना सूचना दिलेल्या आहेत। बरेच जण या ठिकाणी गावचे पोलीस पाटील असतील, त्यानंतर गणपती मंडळाचे अध्यक्ष असतील आले होते, परंतु ज्यांनी या ठिकाणी आले नव्हते त्यांना सूचना काय देणार की जेणेकरून त्यांनी अशा प्रकारे गणपती बसवायला पाहिजे आणि ही खबरदारी घ्यायला पाहिजे? त्याच सूचना त्यांना सुद्धा दिल्या जातील की जे हजर आहेत त्यांना आम्ही प्रत्यक्ष सूचना दिलेल्या आहेत आणि जे हजर नाहीत त्यांना आम्ही प्रसार माध्यमांद्वारे ह्या सूचना देतोय की आपला जो गणेश उत्सव आहे तो पारंपरिक वाद्यामध्ये साजरा करावा, DJ वाजवू नये किंवा कुठलेही गणेश उत्सवाच्या ठिकाणी पत्ते खेळणे किंवा जुगार खेळणे किंवा व्यसन करणे ह्या गोष्टी करू नये आणि अतिशय शुचिर्भूत वातावरणात आणि धार्मिक वातावरणात हा उत्सव साजरा करावा। इतर धर्मियांच्या कुठल्याही भावना दुखावू नये। आम्ही खेडेगावातल्या लोकांना आवाहन केलेले की आपण एक गाव एक गणपती बसवून एकोप्याचं प्रदर्शन करा। शहरी भागातल्या सर्व गणपती उत्सवांना आम्ही त्या गणपतीच्या सुरक्षेबाबत सुद्धा आवाहन केलेलं आहे। एक सुरक्षा रक्षक 2 जे आहेत 24/7 राहतील याबद्दल सुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि इतर जे काही सूचना आहेत वेगवेगळ्या विभागाच्या त्यांनी सुद्धा त्या सूचना दिलेल्या आहेत। आणि गणेशाचं विसर्जन जे आहे ते गोदावरी सारख्या नदीत विसर्जित करून नदी प्रदूषित करू नये असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे। जे नेमून दिलेले ठिकाणे आहेत, झरी खदान आहे किंवा मुजामपेठमध्ये जे कृत्रिम खदानी तयार केल्या जातील त्याच ठिकाणी श्री गणेशाचं विसर्जन करावं असे आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे। या ठिकाणी आपण दुसरी एक सूचना दिलात की एक गाव एक गणपती तर करावा, परंतु या ठिकाणी आपण छोटे छोटे कलापथक असतील, विविध भाषणं असतील, विविध छोटे मोठे कार्यक्रम ठेवावे, याबद्दल काय सांगणार तुम्ही? दुसरे ऐकणार त्याबाबत आम्ही प्रत्यक्ष सूचना दिलेल्या आहेत। आम्ही सर्व गणेश मंडळांना त्या आपल्या प्रसिद्धी माध्यमाद्वारे आवाहन करू इच्छितो की त्यांनी विनाकारण वायफट खर्च करण्यापेक्षा किंवा व्यसनावर खर्च करण्यापेक्षा किंवा ज्या अनावश्यक गोष्टीवर खर्च करण्यापेक्षा आपली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काही रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा, क्विज कॉम्पिटिशन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित कराव्या आणि त्यांना आम्ही जे मंडळ समजा ह्या सर्व गोष्टींच्या ह्याच्यावर उतरेल त्यांना आम्ही 5,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा जाहीर केलेलं आहे। आणि ग्रामीण भागात सुद्धा आम्ही त्यांना वेगळं बक्षीस देणार आहोत, शहरी भागासाठी एक आणि ग्रामीण भागासाठी एक।
या ठिकाणी सर आजच्या बैठकीला जे पोलीस पाटील होत्या ते पुरुष होते, परंतु या ठिकाणी महिला देखील बऱ्याच होत्या. त्यांनी एक आपल्याला सूचना दिली की या ठिकाणी गणपतीचे जे 11 दिवस असतात त्यामध्ये काही जण दारू पितात, तर काही जण पत्ते खेळतात किंवा इतर जे हे करतात, त्यांनी 11 दिवस त्या गल्लीमध्ये त्रास देतात इतर जे जनतेला. याबद्दल तुम्ही काय सांगणार? त्याबाबत आम्ही यापूर्वी सूचना दिलेली आहे. व्यसनमुक्त गणपती उत्सव आपला साजरा होणार आहे आणि जर व्यसनच नसेल तर त्या गोष्टी आपोआपच कमी होतील. आणि तरी सुद्धा काही टवाळकी किंवा कुठले काही व्यसनाधीन लोक काही त्रास देत असतील तर आम्ही त्यांना आमचा 112 असा नंबर दिलेला आहे. आमच्या सर्वांचे अधिकाऱ्यांचे नंबर दिलेले आहेत आणि त्या बाबतीत आम्ही सक्त पेट्रोलिंग ठेवणार आहे. फिक्स पॉईंट लावले जातील आणि कुठलाही असा प्रकार असेल तर ताबडतोब त्यांनी पोलिसांना कळवण्याचं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे. या ठिकाणी 11 दिवसानंतर जो गणपती विसर्जित होतो त्या दिवशी गणपती निघतात आणि जेव्हा 5-6 वाजता निघतात तेव्हा सर्वच गणपती निघतात, तेव्हा एकदम घाई होते आणि समोरून येणाऱ्या ट्रॅफिकला देखील त्रास होतो, बघणाऱ्या बघायला जी मंडळी आलेली आहे त्यांना देखील त्रास होतो. तर याकरता काय सांगणार करतो तुम्हाला? त्याबाबत आम्ही सूचना दिलेल्या आहेत की आपण जो मुख्य रस्ता आहे त्याचा 20% भाग जो आहे तो प्रवाशांना जाण्यासाठी ठेवावा आणि बाकीचा भाग मिरवणुकीसाठी वापरावा. कारण आपलीच बांधव जाणारी येणारी असतात किंवा कुणी दवाखान्यासाठी कुठल्या इमर्जन्सी सेवेसाठी जाणार येणार असतात, तर त्यांच्यासाठी तो भाग त्यांनी ठेवावा. आपले स्वयंसेवक ठेवावेत आणि तो अतिशय नियोजित पद्धतीने त्यांनी मिरवणूक काढावी अशी आम्ही सूचना दिलेल्या आहेत. या ठिकाणी आताच गावातली पोलीस पाटील असतील, त्यानंतर गणपती मंडळाचे अध्यक्ष असतील, त्यानंतर समाजसेवक असतील, यांच्याशी आपली बैठक झाली. त्यानंतर लगेच या ठिकाणी जे डीजेचे जे काय मालक म्हणतात किंवा डीजे माणसं होते त्यांची देखील या ठिकाणी बैठक झाली. तर त्यांना तुम्ही काय सांगितलं किंवा काय सूचना दिल्यात? डीजेच्या बाबतीत आम्ही त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की ध्वनी प्रदूषण कायदा जो आहे तो केंद्राचा कायदा आहे. ध्वनी प्रदूषण कायदा 2000 प्रमाणे जे डेसिबल मापन ठेवलेलं आहे त्यामध्ये की 75, 55, 65 असे टप्पे आहेत. समजा जो वस्तीचा भाग आहे किंवा आपलं कारखानदारीचा भाग आहे किंवा कुठल्याही समजा शाळा कॉलेज असतील अशा प्रत्येक ठिकाणी ते ठरवून दिलेले डेसिबल आहेत. त्यापेक्षा जास्त डेसिबलचा आवाज हा कायद्याने गुन्हा ठरतो. त्यामुळे आम्ही त्या दृष्टीने त्यांनी सूचना दिल्या आहेत की आपलं जे डीजे आहे तो कुठल्याही कायद्याच्या कक्षेत बसणार नाही, आपण डीजे कुठेही लावू नये. त्याबाबत आम्ही त्यांना नोटीसद्वारे कळवलेलं आहे. हे झालं डीजेच्या बाबतीत, परंतु 11 दिवस जेव्हा गणपती चालतो त्या गणपतीचा देखील भोंग्याचा आवाज एवढा कर्कश असतो की गल्लीतल्या लोक जे अभ्यास करणारे असतात किंवा जे वयस्कर म्हातारे असतात त्यांना त्या आवाजाचा त्रास होतो. त्यानिमित्त काय सांगणार त्यांना? आम्ही या बाबतीत जिथे जाऊ तिथं वेळोवेळी आवाहन करत असतो की आपलीच मुलं अभ्यास करत असतात, त्यांचा म्हणजे दररोजचा अभ्यास बुडणार नाही अशा पद्धतीनेच आवाज ठेवावा असं याद्वारे आम्ही आवाहन करतो. किंवा तो स्पेसिफिक टाईममध्ये तुम्ही ते हे कार्यक्रम वगैरे घ्यावीत. मुलांना कुठल्याही अभ्यासाला अडथळा होऊ नये किंवा इतर सिनियर सिटीजन असतील त्यांना काही त्रास होऊ नये या पद्धतीनेच सण उत्सव साजरा करावा असं आम्ही सर्वांना आवाहन करतो. सर, आजच्या मुलाखतीतला एक महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न विचारतो. ज्या टाईमला आपण एखादी रात्री 11च्या नंतर जे कार्यक्रम करून गणपती बघून जे महिला जातात त्या महिलांना आपली काही सुरक्षा आहे का, एक प्रश्न. आणि यातच दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी जेव्हा महिला जातात, लेकरं बाळ जातात, तेव्हा बुलेट असेल, मोटरसायकली असतात, हे मुलं कर्कश आवाजामध्ये आवाज करीत येतात आणि कट मारीत जातात, वाकडे तिकडे जातात. तर याकरता आपली पोलीस प्रशासन काही यावर आहे का बंदोबस्त? अगदी चांगला प्रश्न विचारलेला आहे. याबाबतीत आम्ही म्हणजे गणेशोत्सवातच नाही तर आम्ही 24/7 नेहमीसाठीच आम्ही त्याबाबत बंदोबस्त करत असतो. कुठल्याही अशा बाबतीत असेल तर त्या सर्व जनतेला आमचं आव्हान आहे की फक्त तुम्ही त्याचा नंबर लिहून आमच्याकडे जरी व्हॉट्सअप केला तरी आम्ही त्याच्यावर कारवाई करू शकतो. कारण नुसता नंबर जरी आम्हाला व्यवस्थित भेटला तरी त्याचं नाव पत्ता आम्ही 2 मिनिटात काढू शकतो. आमच्याकडे तेवढी व्यवस्था आहे. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एक ॲप आहे की नंबर दिला की त्याच्यावरून नाव पत्ता मोबाईल नंबर सगळं मिळतं. तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू. जनतेने फक्त तेवढंच करायचं आहे. कारण प्रत्येक ठिकाणी पोलीस जरी नसली तरी सजग नागरिक आहेत, ते नंबर घेऊ शकतात आणि त्याबाबत तक्रार करू शकतात. शेवटचा एक आणखी विचारतो प्रश्न. महिला ज्यावेळेस बाहेर निघतात त्यावेळेस त्यांचे दागिने असतात, मौल्यवान वस्तू असतात, मोबाईल असतात, तर हे गेल्याच्या नंतर तुमच्याकडे तक्रार येते, परंतु हे जाऊच नाही याकरता काय सांगा? ते आम्ही आत्ताच सूचना दिलेल्या आहेत की मौल्यवान वस्तू याची काळजी स्वतः आपण घेणं आपलं कर्तव्य आहे. कारण आपण शक्यतो ज्या गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान वस्तू परिधान करून नाही गेलेलं चांगलं. कारण
जास्त धोका असतो. बरं, गेलात तर आपल्या मूल्यवान वस्तूकडे आपण कटाक्षाने लक्ष ठेवलं पाहिजे. कोणी ते चोरणार नाही किंवा ते ओढणार नाही या दृष्टीने आपणही खबरदारी घेतली पाहिजे. पोलीसही त्या बाबतीत सतत पेट्रोलिंगमध्ये असणार आहे आणि गुन्हेगारांवर आमची पहिल्यापासून करडी नजर आहे. ग्रामीण भागात आम्ही सर्व गुन्हेगार जे आहेत त्यांच्यावर कारवाई सतत करतच असतो आणि यापुढेही कारवाई चालूच राहणार आहे. या ठिकाणी आपल्यासोबत ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आयलाने सर होते. त्यांनी अतिशय चांगली माहिती दिली, जेणेकरून ही माहिती जर सर्वांनी आत्मसात केली तर या ठिकाणी आपल्या गणपतीच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी कोणताही या ठिकाणी दंगा होणार नाही आणि आपले गणपती उत्सव चांगले होतील. या ठिकाणी आपल्यासोबत महानगरपालिकेचे या ठिकाणी सहाय्यक आयुक्त संभाजी काष्टेवाड सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतात. सर, या ठिकाणी गणपती उत्सव येत आहे, या ठिकाणी आपण आज मिटिंगला होतात, तर या ठिकाणी जे अध्यक्ष असतील किंवा पोलीस पाटील असतील त्यांना तुम्ही सूचना काय करणार, कशा प्रकारे गणपतीचं आयोजन केलेलं आहे, काय सांगणार तुम्ही? सर्व गणेश मंडळांनी ज्या प्रकारे पोलीस स्टेशनची परवानगी घेतलेली आहे त्या प्रकारे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातून आपल्या गणेश उत्सवाची परवानगी घेतल्यास त्याची एक नोंद महानगरपालिकेकडे होईल आणि त्यांच्या गणेश मंडळाला जे काही कचरा आणि निर्माल्य घेण्यासाठी आमचे जे व्यवस्था केलेली आहे ते व्यवस्था आम्हाला तिथं कचरा गाडी पाठवून देण्यात येईल आणि नागरिकांनी गणेश मंडळांनी स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि त्यांच्या गणेश मूर्ती स्थापनेच्या ठिकाणी कचरा कुंडी ठेवून जे काही प्रसाद प्लेटमध्ये वगैरे दिलेलं आहे, कागदात दिलेलं आहे, ते सर्व त्या कचरा कुंडीत जमा करण्यात यावं आणि आमची सकाळी महानगरपालिकेची कचऱ्याची गाडी येईल आणि त्या गाडीमध्ये तो कचरा संकलित केला जाईल आणि सर्व लहान मूर्ती विसर्जनाच्या वेळी लहान मूर्ती आमचे जे संकलन केंद्र आहेत त्या केंद्रावरच लहान मूर्तीचे विसर्जन करण्यात यावं आणि नागरिकांनी महानगरपालिकेत स्वच्छतेबाबत सहकार्य करावे आणि नागरिकांनी जो त्यांच्या गणेश उत्सवाच्या समोर जे फटाके लावून आपला खर्च करणार आहेत तो जर खर्च त्यांनी झाडे लावून जर हे केला तर नागरिकांना त्याचा सर्वांना सहकार्य होणार आहे आणि ऑक्सिजन मिळणार आहे आपल्या पाल्यांना, याची त्यांनी काळजी घ्यावी आणि त्यांनी संकलन केंद्रावर छोट्या मूर्ती देण्यात यावी आणि मोठी मूर्ती हे झरी येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणीच विसर्जन करण्यात यावी आणि आज तशा पद्धतीनं व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी माझा दुसरा प्रश्न असा होता की एरवीचा जो कचरा असतो, जी स्वच्छता असते आपल्याकडून ती वेगळी असते, परंतु या ठिकाणी गणपती उत्सव परेडमध्ये काही वेगळी तुमच्याकडून स्वच्छतेचं आहे का? गणेश उत्सवासाठी जे गणपतीला निर्माल्य वापरलेला आहे तो इतर कचऱ्यामध्ये न मिसळता तो महानगरपालिकेच्या गाडीमध्येच तो संकलित केला जातो आणि त्या गाडीतच तो निर्माल्य टाकण्यात यावं आणि ज्या ठिकाणी विसर्जनच्या ठिकाणी झरी येते त्यांनी त्या विसर्जनच्या तलावात कचरा न टाकता त्यांनी आम्ही तिथे मोठे कुंड्या ठेवणार आहोत, त्या कुंडीमध्येच विसर्जन करावे. ही बातमी आपण पाहत असाल तर ही आपल्याला एक सूचना आहे. ही बातमी आपणही पहा आणि सर्वांनाही पाठवा, जेणेकरून ही सूचना जी आहे जी आता या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत ते सर्व गणपती मंडळापर्यंत जातील, गावोगाव जातील आणि सर्वांना या ठिकाणी चांगलं होईल. या ठिकाणी CM न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद. नांदेड CM 24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा.